श्री स्वामी समर्थ मंडळी. चला आज आपण बनवतोय खाजा. खाज्यासाठी साहित्य सांगते तुम्हाला. मैदा घेतले पाव किलो, त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे मोहनसाठी आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थंड पाण्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ घट्टसर. पाक करायसाठी आपण एक कढई ठेवलं आहे. कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकलं आहे. त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी पण टाकायचं आहे. 5 ते 6 विलायची टाकायचे आहेत आपल्याला. हे घट्टसर पीठ मळून घेतलेलं आपण आणि एक साठा बनवायचा आहे आपल्याला. मैदा आणि तूप घालून व्यवस्थित असं मिक्स करून साठा बनवायचा आहे. ते साठा आपल्याला चपातीमध्ये लावून घ्यायचं आहे. एकावर एक असं 4 चपात्या आपण लाटून घेतलो आहे. त्याच्यानंतर एकावर एक ते साठा लावून घेऊन असं व्यवस्थित आणि सुखं पीठ स्प्रिंकल करायचं त्याच्यावरती. हे साठा तिन्ही 4 लेअर लावून व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे. मग एकावर एक चपाती टाकून रोल करायचे आहेत आपल्याला. सगळ्यात लास्टला पण असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. पीठ स्प्रिंकल करून रोल बनवून घ्यायचं आहे. रोल व्यवस्थित असं गोल करून हलक्या हातानेच रोल बनवायचं आहे. असं व्यवस्थित रोल तयार करून घेऊया आणि बारीक बारीक असं गोळ्यासारखे कापून घेऊया आपण. त्याच्यानंतर थोडंसं प्रेस करूया हलक्या हाताने. लाटण्याने प्रेस केलं तरी चालेल. आणि तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झालं आपलं. तळून घेऊया. खरपूस असं लाल रंग येईपर्यंत तळून घेऊया. आपले खाजे तयार आहेत. आपण पाकामध्ये एकतारी पाक केलेलं त्यात घालून एकजीव करून एक अर्धा घंट्यासाठी ठेवूया. त्याच्यानंतर व्यवस्थित असं आपले खाजे तयार आहेत. लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज.